उपस्थितांचं मी सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद असतील, माजी विद्यार्थी असतील, यांचं विद्यार्थ्यांच्या मार्फत मी स्वागत करतो। आणि आपण शिक्षकांना मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। नव्या युगाचा मांस आता झडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा मांस आता झडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो। दिनांक 14 मे 2023 रोजी श्री धुंदीबाबा विद्यालय हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन। माजी विद्यार्थी शिक्षक मेळाव्यात इयत्ता 10वी बॅच 2005-2006 माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर म्हणजे हमखास पास होण्याची जणू खात्रीच। या शाळेतून ग्रामीण भागातील मुले तावून सुलाखूनच बाहेर पडतात। तब्बल 17 वर्षानंतर इयत्ता 10वीच्या 2006 सालच्या बॅचच्या स्नेहसंमेलन सोहळ्याचे तसेच गुरुवंदन सोहळ्याचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्षस्थानी माजी शिक्षक श्री शिंदे SL सर विराजमान होते। या मेळाव्यात जवळपास 50 विद्यार्थी उपस्थित होते। माजी विद्यार्थ्यांमार्फत माजी शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते। आमंत्रितांमध्ये माजी शिक्षक श्री शिंदे SL, श्री करंजे TL, श्री दोशी RS, श्री शिंदे VR, श्री खेडकर AT, श्री शेडगे RB, श्री शिंदे DR, श्री पवार AA सर उपस्थित होते। पुन्हा एकदा मला शाळेत जायचे असा हट्ट धरत श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर माध्यमिक शाळेच्या सन 2006च्या इयत्ता 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा तो वर्ग भरविला। उपस्थित शिक्षकांचे माजी विद्यार्थिनींनी औक्षण करून फुलांची पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात स्वागत केले। शिकवण तिथे शिस्तीची पण शाळा माझी हक्काची। दुपारच्या सुट्टीच्या वेळी भरून जायच्या शाळेच्या कट्टा, नेहमीसारख्याच चालायच्या एकमेकांच्या हलकट थट्टा। रोज शिक्षा मिळायची उशिरा शाळेत येण्याची, खूप बंधने असायची वेळेची पण शाळा माझी हक्काची। माझ्या सुंदर शाळेसाठी लिहायला आहे खूप काही,
तिथे घडलेल्या प्रत्येक आठवणी मी कधीच विसरू शकत नाही. कधी वेळही यायची मार खाण्याची, पण शाळा माझी हक्काची. शाळेतील शिस्त, मागच्या बाकावर गेलेली मस्ती आणि विद्यार्थ्यांना चूक केल्याबद्दल शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा भरगच्च आठवणींची शिदोरी घेऊन तब्बल 17 वर्षांनी एकत्र येत जुन्या त्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांची अनेक वर्षानंतरची आदरयुक्त भावनिक भेट सर्वांना सुखावून गेली. उपस्थित माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यांची सत्कार आणि भाषणे झाली. यावेळी या बॅचच्या मुलांनी विद्यालयाला भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान 17 वर्षानंतर एकत्र येऊन भेटून एकमेकांशी बोलून सर्वांच्या भावना अनावर झाल्या होत्या. माजी विद्यार्थ्यांमार्फत उत्तम जेवणाची सोय करण्यात आली होती. सर्वांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. आपण आयोजित केलेला आहे. तर ही आपली 10वीची 2005-06ची बॅच आहे. बरेच विद्यार्थी आहेत ते अगदी 5वी पासून इथं या शाळेमध्ये शिकायला आले. काही विद्यार्थी आहेत ते 8वी पासून आहेत, काही सोबत आहेत. आणि या माजी विद्यार्थी एकत्र येण्यामागचा हेतू हा आहे की आपण 10वी सोडून गेल्यानंतर म्हणजे आयुष्यात आपल्या संस्कार बरेच घडतात, पण शाळेचे संस्कार असतात हे आपल्या हृदयावर कोरलेले असतात, जे आपण इथून घेऊन जातो ते कायम आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या कार्यात तिथे दिसून येत असतात. त्यामुळे आपण शाळेचे ऋणी असतो, आपल्या शिक्षकांचे ऋणी असतो. त्यामुळे या सोहळ्याचं, या क्षणांचं आयोजन केलेलं आहे. आणि यासाठी आपलेच विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. आपल्या एक शिक्षक जे काही त्यांचं स्वतःचं काम असेल ते बाजूला ठेवून आज आपल्यासाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे हा आपल्यासाठी खूप मोलाचा दिवस आहे. काही लोक स्वतःचं काम सोडून खास कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. तर फक्त या मेळाव्यामागचं आयोजन हेच आहे की आपण सध्या काय करतोय, आपण एकमेकांच्या संपर्कात राहून आपल्या शाळेसाठी, आपल्या शिक्षकांसाठी किंवा ज्यांनी आपल्याला घडवलं, आपण 10वी झाल्यानंतर बऱ्याच शिक्षकांच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, संपर्कात नव्हतो, पण जेव्हा त्यांनी आपल्याला पाहिलं तर बरेच जण सरप्राईज होते किंवा आपण त्यांना पाहिल्यानंतर सरप्राईज होतो. तर ही एक गोष्ट आहे. आणि आपला हा संपर्क इथेच न थांबता आपण हा पुढेही सुरू ठेवूयात. सकाळी एक सरांशी बोलणं झालं, मुख्याध्यापकांशी, तर त्यांनी असं एक कल्पना सुचवलेली आहे की जेवढे आपले माजी विद्यार्थी आहेत, म्हणजे अगदी जुन्या बॅचेसचे असतील, 91-92चे असतील किंवा सध्याचे विद्यार्थी असतील, तर त्यांचं एक माजी विद्यार्थ्यांचा ते ग्रुप बनवणार आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला शाळेसाठी किंवा भविष्यासाठी आपल्याला काय करता येईल का, तर स्वेच्छेने आपण त्याच्यामध्ये कार्यरत राहायचं आहे. आणि आपल्या शाळेशी, आपल्या मातीशी जी नाळ आहे आपली जोडलेली, ती कायम ठेवायची आहे. कारण आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी ह्या मातीत आपण घडलेलो आहोत. या शिक्षकांनी आपल्याला घडवलेलं आहे. प्रसंगी किंवा आपल्या शिक्षकांना आपलं यश बघून कुठेतरी अभिमान वाटतो, कुठेतरी स्वाभिमान वाटतो. शिक्षक कधी निवृत्त होत नसतात. आमदार असतील, खासदार असतील, आपण त्यांना माजी खासदार, माजी आमदार, मोठ्या पदावर जरी काम करत असलो तरी आपण कायम त्यांच्यासाठी विद्यार्थी असतो. शाळेसाठी आपण कायम विद्यार्थी असतो. तर या कार्यक्रमाचं हेतू आणि या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता. आपण आपल्या परीने प्रत्येक विद्यार्थ्यांना इथं येण्यासाठी आमंत्रित केलं, निमंत्रित केलं. काही अडचणी असतील, काही जण येऊ शकले नाहीत, तरी जे काय आपलं झालं त्यांना पुढे भविष्यात काही कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करूयात. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथं संपलं असं मी जाहीर करतो. आणि एक सर्वांना विनंती आहे की आपण जवळजवळ 16 ते 17 वर्षांनी भेटतोय. काही चेहरे ओळखीचे आहेत, पण नावं ओळखीची नाही आहेत. त्यामुळे थोडक्यात आपला परिचय करून द्यायचा आहे. शिक्षकांसाठी असेल, आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी असेल, तर मी विनंती करेन की प्रत्येकाने थोडक्यात आपला परिचय द्यायचा आहे. अश्विनी गिरदास, राहणार धुरी. मला अकाडमध्ये दिलं आहे. तिकडे नलावडे सरनेम आहे. मी मुंबईला असते, मीरा रोडमध्ये. मी GDCAची एक्झाम देऊन सर्टिफाईड ऑडिटर आहे आणि इन्शुरन्स ॲडव्हायझरचा पण काम करते. आणि मध्ये आहे कांदेरी एअरपोर्टला. आणि शिंदे DR सर आणि पवार सर मला खूप लग्न झाल्यापासून खूप सपोर्ट करतात. आणि शिंदे DR सर तर मला सारखे भेटत असतात. म्हणजे आताच्या नावाचा म्हणून बोलले रहिमपूरला दिले मला. मी सध्या मुंबईला नागपूरला असते आणि जॉबला गव्हर्नमेंट हॉस्पिटल वाड्या पिडाटे ॲज अ पेशंट आहे.
गोरेगावच्या शेजारी. मी सायबर लिओ म्हणून काम करते तिथे. त्यामुळे कोणाचे सायबरचे कधी प्रॉब्लेम असले तर माझा नंबर आहेच. कधी तुम्ही मला फोन करू शकता. आता जस्ट मला मुंबईचा फर्स्ट लेडी सायबर लिओ सिटी पुरस्कार पण भेटलाय. माईकला काय झाले? माझे बिझनेस शेतीच करतात आणि माझं साईड बिझनेस आहे मॅरेजमध्ये. एक छोटा मोठा तुकाराम महाराज आहेत ना, यांनी आपला जो विठ्ठल परमात्मा याचं वर्णन ना आपल्या एक सुंदर अभंगामध्ये केलेलं आहे. तो अभंग मी तुमच्या समोर गात आहे. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हालाही काढ. तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा. विष्णुमय जग, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम अमंगल. विष्णुमय जग, विष्णुमय जग. 5वी मध्ये असताना मी शाळेमध्ये प्रवेश केला होता प्रथमतः. तर तेव्हा म्हणजे एक समजण्याची वृत्ती नव्हती की नक्की कर्मवीर म्हणजे काय, रयत शिक्षण संस्था म्हणजे काय. तिथून बाहेर गेलो, बाहेर पडलो, तेव्हा कळलं की स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कमवा आणि शिका हे काय असतं. जेव्हा 4 चौघात गेलो, नोकरी करायला लागलो, कमवायला लागलो, तेव्हा कळलं की म्हणजे याचा नक्की अर्थ काय होतो. तेव्हा इथे काय होतं की मी 5वी पासून बघत आलो की ते जेवढे शिक्षक आहेत त्या सगळ्या शिक्षकांच्या हातचा मार खाल्लाय, भरपूर मार खाल्लाय. घेतल्याचं असतील असतील. आणि 5वी पासून एक वेळ सुरुवात केली. 5वी पासून गावातून निघालो, एक गणपतीपाशी आलो की शिट्टी ऐकायची, एक 13 ऐकायची. तिथून परत यावं लागायचं. कारण त्या राहिलेल्या टाइममध्ये पेक्षा आणण्याची छडी फिक्स असायची. तर म्हणजे कसं एक अकाउंटेबिलिटी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे सिंधेश्वरी संस्थावर म्हणजे पर्यवेक्षक म्हणून काम करायचे. तर त्यावेळेस तसा अनुदानाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळेस कसं होतं की खडूनचं शॉर्टेज होतं. ते सिंधेश्वरी सर काय काढणं करायचे, प्रत्येक वर्गाचे काढणं करायचे. तेव्हा शिक्षण जो आहे तुम्हाला शिकवतोय का, करून बसतं तर नाही ना. तेव्हा मध्ये घेऊन वाटा मार्ग वाचायचे की बाबा जे चाललंय ते सर्व व्यवस्थित चाललंय का, की म्हणजे मुलांना जे आपण हे करतोय तर मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन होते का, कोणता शिक्षक कसा शिकवतोय. किंवा त्यांना जर खडू जरी बाहेर पडला दिसला, छोटा खडू जरी विचार ते खडू काय टाकलाय. म्हणजे इथून अकाउंटेबिलिटी म्हणजे या गोष्टी मुलांना पण रुजायला लागल्या. ते दिवस म्हणजे इथे कधी स्टेजवर यायचं कधी योग आला नाही. एकदा पवार सरांनी नाव टाकलं होतं माझं शिक्षक म्हणजे काय शिक्षक म्हणून आपल्या इथं शिक्षक म्हणून उपक्रम असायचा की विद्यार्थी शिक्षण. तेव्हा सुषमा मुखेडकर होते आणि मी त्या दिवशी शाळेला नव्हता. पवार सरांनी मला सांगितलं तुला शिक्षक केले तयार होऊन ये. मी राहतो तो झालं. मी म्हणजे तयार होऊन आलो, झालं शिकवलं बिकवलं. पण 5वी ते 10वी पण शिक्षण केलं, पण कधी स्टेजवर यायचं म्हणजे हे घ्यायचं नाही, कसं म्हणजे डेअरिंग बसायचं नाही. आणि त्यावेळेस उपक्रम होता की पेपरात काय बातम्या आल्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या रोल नंबरनुसार त्या विद्यार्थ्याने पुढे यायचं. पेपरातल्या बातम्या काय समजा त्यांनी सुविचार काय असं दिनांक वाचना हे वाचून दाखवायचं. आमचा नंबर आला काय मी वेगळा झाला आणि दिवस म्हणजे प्रसंग आला तेव्हा भाषण केलं. त्याच्यावर परत म्हणजे आता म्हणजे यावेळेस भाषण करतो. तर म्हणजे प्रत्येक शिक्षकाने म्हणजे शिक्षक जे हाडाचे शिक्षक आहेत सर्व वर्गूनच घ्यायचं. म्हणजे आम्हाला एक इतिहासाचा प्रसंग आठवतो. म्हणजे इतिहासाचा तास होता, सिंधेश्वरी सर होते, आले तुम्हाला बसले सरजी. त्यांची काम करायची पद्धत अशी होती की प्रश्न गोळा करायचे, सर्वांना प्रश्न वाचायला सांगायचे. आणि म्हणजे प्रसंग असा होता की त्यांना प्रश्न विचारला होता की आज इकडे दुसऱ्या महाराजात प्रवेश का केला. त्या दुसरी टाक्या नावाची काहीतरी होते. तर ती सर आणि तिथे बसली आणि वगैरे ते दुसरी टाक्या घ्यायचं नव्हतं, मस्त नव्हतं. म्हणजे आम्हाला म्हणजे तो प्रसंग आठवतो. तर म्हणजे या प्रसंगात काय होतं की ते डोक्याचं हे कोटीचं नव्हतं, हे कोटीचं नव्हतं. किंवा खिडकर सर म्हणजे हिंदीचे शिक्षक खास, पण म्हणजे त्यांनी इंग्लिश शिकवलं आणि त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं, मराठीत जशा शब्दात जाते तसे हिंदीत 2च जाते, विकारी शब्द विकारी शब्द. फिक्स वाक्य मला अजून लक्षात राहते. मी त्यावेळेस असायचं म्हणजे लक्षात ठेवा, कधी इंटरव्ह्यूला गेला आणि तुम्हाला विचारलं हिंदीमध्ये शब्दाच्या जाते किती आहे, तुम्ही सांगायला 8. तर तसं नाही, 2च विकारी शब्द म्हणजे. आणि आम्ही तू काय तुमच्यावर राहू
कारण म्हणजे तुमचे करिअर न भेटण्यासारखे आहे आणि जेव्हा जेव्हा जमत तेव्हा या संस्थेसाठी आम्ही नक्की जाऊन येऊ हे आश्वासन मी सर्वांना देताना सांगतो. जय महाराज. 5वी ते 8वी पर्यंत शाळेला होतो. तिथून परत मी उमगावला 8वी ते 12वी परत उमगावला गेली. तिथे सर याचा खूप मार्क खाल्लेला आहे. पण मार्क मी खाल्ला पण शिकलो पण मी तसं. मी आता CPTL वाईमाय कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होतो. नमस्कार, मी किशोर मोठीमा पार्टे. माझं नाव या ट्रेंडिंग म्हणून आहे आणि माझं शिक्षण 5वी ते 10वी झाले. त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर DED केलेले आणि आता मी जिल्हा न्यायालय सातारा येथे कनिष्ठ शिक्षक पदावर कार्यरत आहे 2018 पासून. आता या डोंगरावर म्हणजे या वरच्या गावावर या शाळेचं विशेष प्रेम असायचं की तुम्ही डायरेक्ट शाळेत आला असाल पण आम्हाला आणलं गेलेलं असायचं. म्हणजे सगळे शिक्षक वरती जायचे, मुलांना आमच्या शाळेत पाठवा असं म्हणायचं आणि ती मुलं आम्ही यायचो. त्या 6-7 गावावरून प्रत्येक वाट नसेल त्या वाटेने खाली येऊन आम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अशा खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले त्याचा खूप उपयोग आम्हाला झालेला आहे. प्रत्येक शिक्षकाची वेगवेगळी आठवण, जसे महेशने सांगितले तर प्रत्येक शिक्षकाची वेगवेगळी आठवण, वेगवेगळे किस्से. वेळ कमी असल्यामुळे एवढं जास्त सांगत नाही, पण त्यांनी जे शिकवलंय त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग करायचा कसा आणि ते लक्षात ठेवायचं कसं ते फक्त आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यात मोठं झाल्यानंतर सुद्धा आपल्या या शाळेला विसरता कामा नये एवढी माझी सर्वांना विनंती. धन्यवाद. आता सध्या माझा व्यवसाय केटरिंग व्यवसाय. साधारणतः जेवण हे माझं आहे पण मी आता आज काय बनवलेलं नाही. अगोदरच्या गेट वगैरेची कामं मी आधीकडे असायची सगळ्यांची म्हणजे आजचं फक्त आता मला बनवतात म्हणजे मला इकडे यावं लागलं त्यामुळे मला काय आजचा म्हणजे बनवताना आलं नाही. हां, सध्या मी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये काम करतो, जी शाळांसोबत काम करते. एक NGO आहे जी हँड्स ऑन लर्निंगवर काम करते. सध्या 22 स्टेटमध्ये काम सुरू आहे. मी मुंबई डिव्हिजनमध्ये सिनियर प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करतो. सध्या 15 टीम लीड करतो मी आणि जे काही फंडिंग आहे ते CSRमधून येतात. जवळजवळ 1500 टीचर्स माझ्या म्हणजे महाराष्ट्रातील कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कारण महाराष्ट्रातील संस्थेमार्फत माझे टीचर कोऑर्डिनेटर म्हणून मी काम केलेलं आहे. तर मी हुशार होतो पहिल्यापासून. माझ्यामध्ये एक बदल झाला तो या संस्थेमुळं. जे स्टेज बिलिंग असेल, बोलण्याचं कम्युनिकेशन स्किल असेल ते याच्यामुळं आलं आणि हा माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. नेहमी शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी बोलणं होतं. मी अमृतून खेडकर सरांचा उल्लेख करेन कारण माझं नाव सार्थक आहे. मला असं दुसऱ्या नावानं कोण हाक नाही मारत, पण सर मला नेहमी सार्थक या म्हणायचे. म्हणजे तो एकदम कौतुकानं असेल किंवा काय, सर कधी कौतुक करायचे नाही, ते नेहमी मला चॅलेंज द्यायचे की तू हे करू शकत नाहीस. मग ती मनामध्ये एक जिद्द असायची की नाही हे मला करायचे. आणि जेव्हा कधी मग असं जेव्हा वाटतं अपयश येतं की आपण करू शकत नाही तर तो एक चेहरा डोळ्यासमोर येतो की आपण आयुष्यात चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. माझे नाव सूर्यकांत विश्वनाथ देशमुख, राहणार कंदोशी. मुंबई येथे कपडा मार्केट म्हणजे जे काय मार्केटमध्ये गार्मेंटचं आपलं सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आहे. माझ्या लग्न 2016 साली झालेलं आहे. नमस्कार, मी सुधीर गायकवाड. या शाळेमध्ये स्टेट मी खूप केलेलं आहे आणि या शाळेमुळे मी भविष्यामध्ये माझ्या कॉलेजमध्ये पण मध्ये किंवा आता कंपनीमध्ये पण मला स्टेज शेअर करावं लागतं. कारण त्याचे ट्रेनिंग्स वगैरे येऊन लागतात. ते नवीन न्यू कॅन्डिडेट त्यांचीसुद्धा. सध्या मी सँडॉक्स या कंपनीमध्ये आहे. आम्ही सँडॉक्स कंपनीमध्ये आम्ही कॅन्सरचे ड्रग्स बनवतो. म्हणजे ॲनालिसिस आम्ही करतो. आमची टीम करतो ॲनालिसिस मार्केटमध्ये जाईपर्यंत ते सुरुवातीला फ्री प्रोसेस असते. ती प्रोसेस सगळे आम्ही करतो. माझं लग्न झालं 2017मध्ये. माझा एक मुलगा आहे आणि माझी बायको. नमस्कार, माझं नाव पुष्कराज प्रकाश सपकाळ आहे आणि मी एक व्यावसायिक आहे. मला म्हणजे माझं शिक्षण BIT झालेलं आहे. मला व्यवसायात खूप इंटरेस्ट होता. त्यानंतर मी हॉटेल व्यवसाय पण केला. कोरोनामुळे खूप स्ट्रगल केला. व्यवसाय टुकला पण मी थांबलो नाही. काही जे मी शाळेचं स्ट्रगल बघितलेलं ना त्यानं मला माझ्या मनात कायम कॉन्टिन्युटी राहिलेली. मी माझ्या नावची प्रियश एंटरप्राइजेसची फर्म तयार केलेली आहे आणि माझ्याकडं जवळजवळ 3 जिल्ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप आणि डीलरशिप इलेक्ट्रिक बाईकची आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना सब डीलरशिप हवी आहे इलेक्ट्रिक स्कूटीची किंवा इलेक्ट्रिक बाईक्सची तर त्यांनी मला संपर्क करावा. कारण की हा व्यवसाय येणाऱ्या दृष्टीनं खूप फ्युचरिस्टिक आहे. सो ज्यांना कुणाला सब डीलरशिप हवी असेल तर त्यांनी माझी कॉन्टॅक्ट साधावा. तर एवढं बोलून मी माझे शेवटचं मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. एक मनोगत व्यक्त करायचं आहे. एक 4 ओळी बोलायच्या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढं बोलून मी मोठा भाव पण आता माझा
क्लास केलेला आहे त्या मला आता माझं लग्न 2019 झाले आणि वर्षाचे म्हणजे माझी घरी करतात माझं बिहारमध्ये एक गोष्ट होता मी काश्मीरमध्ये यायचे मी मराठवाडी काम करतो शहरात मी मला कंपनीमध्ये काम करतो ज्या आपल्याकडे बनतो एक्सपोर्ट माल करतो मी या कोर्सचं काम करतो आणि काय कोणाला मागाच्या बाजूने कोणाला येत असेल फॅमिली फिरायला तर माझ्याकडे मला ती सांगते आलेडी गाव मी पोलीसमध्येच आहे सध्या डेप्युटेशनला कोर्स म्हणला आपली मुंबईची पोलीस स्पेशल फोर्स आहे महाराष्ट्राची तिथे काम करतो तिथे मी 8 वर्ष झालं स्नायपरचं काम करतो बाकी सगळं भाषा कुठेही गेलं तरी बदलणार नाही वेश बदलण्यात मी दोघं जणांनी जरा फसवलं मला रामदास कासोडे आणि सूर्यकांत कारण 2 तास त्यांच्यापाशी मुंबईमध्ये घालवले म्हणजे सगळेजण आपण एका ड्रेसमध्ये येऊ दोघांनी फसवले मित्रांनो जोडीदारांनी स्वतःसाठी घेतली गाडी प्रायव्हेट गाडी मला म्हणलं की तू टुरिस्ट लाईनला पहिल्यापासून जातो बाकीची काही कामं करणार आहे कंपनी वगैरे करू नको ते मला गाडी दिली सोबतला अजून एक गाडी घेतली आणि सातारा मुंबई आपली डेली सर्व्हिस आता पण आहे डेली आपण जर भाडं वगैरे नसेल गावाकडच्या लोकांना भाड्याने गाडी करून जाणं परवडत नाही तर आपण 500 रुपये पर शीट असं प्रत्येक गावातून एक जरी शीट जरी असेल तर कुठल्याही गावात जाऊन डायरेक्टली आपण जावे तालुक्यामध्ये पिकअप करतो आणि ते मुंबईला उभं करण्यापर्यंत ड्रॉप करतो त्याच्यानंतर ह्या लोकांनी तर आता शाळेबद्दल काय बोलायचं तेवढंच नाही सरांचं आल्याने बोलणं झालं की आपले बाकीचे सर दिसत नाही तर सर बोलता आमच्या कर्जे सरांचा विषय निघाला कर्जे सरांची एंट्री झाली म्हणजे कर्जे सरांना 100 वर्ष तर काय कर्जे सर एवढे फिट बसलेले म्हणजे आता सुद्धा काही आपण आमचे जे सर असू द्या किंवा संजय सर की ह्या लोकांनी ना म्हणजे दगडाला आहे ना ठोकून मूर्ती बनवायचं काम केलं माझं शिक्षण जास्त नाही पण सरांनी त्या 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये एवढा पाय बर्गरचे केलेलं आहे चांगल्या आता शिकलेल्या माणसाला पण मागे सर टाकू शकतो एवढी ताकद त्यांनी माझ्यामध्ये होती म्हणजे जरा काहीतरी चुकी घडावी आणि साधूकडून मागावा तर त्याच्यात पण एक हे लागते काय माहिती का स्किल आहे स्किल आहे आणि ज्या पोरांनी शाळेतल्या शिक्षकांचा मार नाही खाऊ शकत ना तो कितीही मोठा होऊ द्या त्याच्यामध्ये ती ताकद नाही खरंच याने ना मार खाऊ म्हणजे खरी ताकद की आताच्या पोरांना बघा की शाळेत आता सर म्हणजे गव्हर्नमेंटने JR वगैरे काढलेले शिक्षकांची चुकी नाही शिक्षकांवर फोर्स आलेला आहे की तुम्ही पोरांना मारायचंच नाही तर आमच्या वेळेस हात सुजायची घरी गेलो घरच्याला दाखवलं तर दुसऱ्या दिवशी घरचे यायची म्हणायचे अजून मार म्हणजे त्यावेळेस आपल्या घरच्यांचा संस्कार असे होते आता काय होत आहे जरा तुमच्या पोरात 2 शब्द बोलले तरी आई वडील जातात तर शिक्षकांवर बांधायचं तसं ते शिक्षकांनी काम करायचं म्हणजे शिक्षण हे म्हणजे घरातल्या आपल्याला मारतो कोण आपली आई मारते आपले वडील मारते का मारते ती कारण त्याच्या पाठी मारतो आपल्या बाजूवाली कधी आपल्याला मारते आपल्या लहान पोरांना बाजूवाली मारत नाही तसं मारतो कोण आपली माणसं मारतात आपली जवळची माणसं मारतात चुकत तिथं मारलंच पाहिजे चुकीशिवाय शिक्षणावर झाल्याशिवाय तो माणूस तो मुलगा किंवा ती लहान बाळ कधी सुधरू शकत नाही म्हणजे शिक्षणामध्ये शिक्षण पाहिजे आणि आतापर्यंत सर खरंच सुदृढ झाले ना बऱ्या वेळी म्हणजे ताकद उभी राहिली आम्ही सांगते शेवटचा बॅच अजूनपर्यंत सोडला शेवटपर्यंत आता पण त्याला शेवटचा बॅच आठवते म्हणजे बघा ना संस्कार तुम्ही एवढं घरामध्ये सर करायला की आता सुद्धा या वर्गामध्ये आलं की मुलींना सांगायला लागले ना की आपली ती साईड आहे मुलांना सांगायला लागले ना आपली साईड स्वतः बसले म्हणजे ते
संस्कार आमची विसरलेले नाही, आमच्यामध्ये ते रुजलेले पूर्णपणे. आणि राहून राहून आठवणी म्हणजे आणि सरांची गाडी पडते माझ्याबरोबर काय करतो मी आवर्जून विचारतो, आवर्जून त्याची गाडी भेटते. परत डीआर पण भेटतात. आमच्या अशी जी अपेक्षा आहे मुलं असं सुद्धा आम्ही पूर्णपणे परिपक्व हा शेवटपर्यंत कुणी येऊ शकतो. आम्हाला तुमच्या सामर्थ्याची आणि तुमच्या पाठिंब्याची असून सुद्धा गरज आहे आणि इथून पुढे राहील. आमची तेवढी अपेक्षा नेहमी आम्ही ठेवत नाही. धन्यवाद. तर विद्यार्थ्यांचं मनोगत झालेलं आहे. तर मी काही शिक्षकांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. निश्चित किंवा आपण ज्युनियरांना आमच्यापैकी पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. मी बाबा खेळपणा आता पवार सर 4 सालापासून या शाळेमध्ये काम करत आहे. 4 वर्षी जवळपास 21 वर्ष होत आहे. सन्माननीय या सर्व सदस्यांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आता ती परंपरा मला अजूनही मिळाली आहे. आलेल्या बरेच जणांनी मला प्रश्न निर्माण केला की सर तुम्ही इथंच आहे का. तर सर्वांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सदिच्छा इथं आहे. त्याच्यामुळे मला फार वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकता नाही की बाबा या शाखेत होतो, मी तिथं होतो, या शाखेत आहे किंवा मी आता स्थायिक म्हणाल तर माझा मुळातच फील्ड असा आहे की मी मातृभूमीला जास्त मानणारा माणूस आहे. त्याच्यामुळं बहुतेक जण कसे करतात लोक की नोकरीधंदा किंवा हे करत असताना बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता बरी असते त्याच्यामुळे लगेच सातारा, पुणे, मुंबई वगैरे अशा ठिकाणी स्थायिक व्हायला जातात. परंतु तो माझा फील्ड नसल्यामुळे रिजन जरी असलं तरी सुद्धा मी आजही या मातृभूमीशी नाळ जोडलेली आहे आणि मला ती खूप आवडते सुद्धा. राहिला प्रसंग तुमच्याबद्दल आला थोडासा, कारण 2005 आणि 6 सालची बॅच त्यामुळे आम्हीच नाव माझ्यावडीचा आम्हीच ना त्याचा चेहरा पाहिला की त्यावेळेला आठवते मला की मी 5-6 साली नवीनच होतो, 2रं-3रंच वर्ष होतं आणि त्यांना मला त्यावेळेला स्पोर्ट्स स्पिरिट जास्त होतं. नवीन सुद्धा होतं, धमक सुद्धा होती. तेव्हा मी त्याला मैदानात घेऊन पळायला वगैरे जायचं मला चांगलं आठवते. आणि ते स्पॉन्टेनियस त्यांनी ठेवलं आणि तो तशाच क्षेत्रामध्ये गेलाय अर्थात. आणि असेच मग कैलास असेल, माझे PSI झाले, अर्चना असेल, हे सगळ्यांना प्रत्येकाचं नाव. आणि मला असं वाटतं की मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो. त्यावेळेपासून मला चांगली मेमरी अजूनही आहे की मी तेवढी ओळख पहिल्या दिवसापासून ठेवलेली आहे. सार्थक सुद्धा असेल, मी सार्थक नुसतं म्हणणार नाही तरी सार्थक बाबासाहेब सपकाळ हे पूर्ण नावाचं आजही पाठ आहे. पुष्करात असेल तर पुष्कराचं पूर्ण नाव सांगणार असं या प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो मी. पण आता आपलं ते व्यासपीठ नाही तेव्हा तुमच्या तुम्ही जे प्रोव्हिजन केलं, तुम्ही जे माणूस आखलात इथं यायचं आणि आपण एकत्रित यायचं, हे पर्यंत त्याचा मला पाठिंबा होता की एक मला वाटते 15-20 दिवसांपूर्वी फोन आला की सर आणि गेट टुगेदर घेणार आहे, मग अडचणी येत का शाळेत कार्यक्रम वगैरे समोर येत होते पण नाव समोर येत नसतात पटकन. मग कासोडे चांगल्या विद्याभ्यास आम्हाला पुढे दिसतोय पण नाव आठवत नाही. तर असे ह्या ओळखी पाळखी होण्यासाठी आणि काय शेवटी माणूस जन्म हा कसा आहे निरर्थक आहे काय नाही. आपण एकमेकांची ओळख ठेवण्यासाठी आता हे व्हॉट्सअप सारखं माध्यम इतकं प्रभावी झालेलं आहे. या प्रभावी माध्यमानं तुम्हाला सगळं एकत्र झालेलं आहे. बाकी कोणत्याही माध्यमात तुम्ही एकत्र येऊ शकला नसता, तुम्ही एकमेकांना पत्र पाठवू शकला नसता, फोन झाले नसते. पण व्हॉट्सअपनं तुम्हाला एकत्र जमवलं आणि त्या एकदा पुन्हा माया जाळामध्ये तुम्हाला घेऊन आलं. त्या व्हॉट्सअपचं पुन्हा एकदा आभार मानतो. सन्माननीय सर्वांचं इथं व्यक्त करतो आणि मी थांबतो. आणि उशिरा आल्याबद्दल देखील व्यक्त करतो. कारण उशिरा काय येणार होतो याचं कारण मला ते बोलायला रात्री मला फोन झाला होता की मला 12 वाजतील. कारण यांनी ज्या परंपरा रूढी चालू ठेवलेल्या होत्या त्या आम्हाला अजूनही पुढं चालू ठेवायला लागतात. कारण आम्ही इन सर्व्हिसमध्ये आहे. माझ्या अजून 4 वर्ष सेवा आहे. रिटायरमेंट मिळेल तेव्हा ती टायमिंगला येणार आणि पण थोडं शाळेचं काम असल्यामुळे नेहमीदाराकडे जायचं होतं 5 मिनिटांना. यानंतर खरं सांगायचं तर मी पहिल्यांदा तरी तुम्हाला स्टेजवर तिथं बोलण्याला दिसले नसेल. त्या दिसलो नाही तर माझ्या अगोदर मास्टरला नंबर कर्जे सरांचा असायचा आणि ते याला बोलायवर राहिले की मला काय शेवट होते म्हणून मी ठरवलं त्यांच्या अगोदर मिळालं कुठेही बोलायचं. कारण ती सगळं सांगत असतात 5वी पासून 10वी पर्यंत सगळं सांगणार. आता विद्यार्थ्यांना माझ्या वैयक्तिक मी सांगेन की या शाखेमध्ये 93 साली आलो
आणि 23 वर्ष 9 महिने पावणे 24 वर्ष शाखेत सेवा केली. जाताना कोणालाही न सांगता गपचूप निघून गेलो. त्याचं कारण सगळ्यांना माहीत आहे. माझी बदली सहजासहजी 1 सेकंद सुद्धा शेळके सरांना लीक झाली असती की सिंधेगिरीची बदली आहे, माझी बदली कॅन्सल झाली असती. पण संस्थेच्या पुढच्या क्रायटेरिया कुठल्याही सापडू नये म्हणून मी स्वतः मुंबईला बदली करून घेतली 1 जुलै 2016. दुसरं कारण मुलांची मुलं सुद्धा शाळेत यायला लागली तरी मी बरोबर का? आणि त्याचा आता परिणाम असा आहे की मी कुठल्याही बदलीच्या क्रायटेरियामध्ये बसत संस्थेच्या नाही, कारण आता बदल्या सुरू झालेल्या आहेत ऑनलाईन शासनाच्या माध्यमातून. वेल सेटल्ड फॅमिली आहे. शिंदे सरांनी एकच तसा शिंदे सरांचा माझा या शाखेत येण्यापूर्वी परिचय नव्हता. पण इथं आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर ते एकच सांगायचे, पिढ्या पहिल्यांदा मला सांगितलं पिढ्या पोरांना मारू नको, कमी मार. कारण आमचं वय वर्ष 25, त्यामुळं हार्ड अँड फास्ट काम सगळं. नंतर हळूहळू त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडं मारणं कमी केलं. परत सांगितलं त्यांनी पिढ्या ही समाजाची मुलं आहेत, आपला ग्रामीण भाग आहे आणि या मुलांचं ज्या शिक्षकानं वाटोळं केलं त्या शिक्षकांची मुलं शिकणार नाही, हे शिंदे सरांचं वाक्य होतं. आणि हे वाक्य घेऊन आम्ही काम केलं. शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या भौतिक सुविधेमध्ये सुद्धा हिरिरीनं काम केलं. 2 मुलं आहेत. बारका मुलगा बऱ्याच जणांना माहीत होती स्टेजवर नाचत होता, स्वप्नेल म्हणून. आणि थोरला निखिल त्याचं बीटेक झालेलं आहे गुजरातमधून निर्मा युनिव्हर्सिटी. बीटेक करत असतानाच सिलेक्शन गुगलमध्ये झालं. 3 वर्ष गुगलमध्ये काम केलं आणि सध्या दक्षिण कोरियाच्या चाय फायनान्स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो आहे. त्यानंतर बारका मुलगा स्वप्नील आता तुमच्या लक्षात थोरला इंजिनियर झालाय, बारका इंजिनियर झाला पाहिजे नाही. विरोधा भास पप्पा इंजिनियर व्हायचं नाही. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं. मी सांगितलं बॅग उचलणार आणि कुठं पाहिजे तिथं सोडणार. केरळला वायनाड जिल्ह्यात लक्किडी या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटचे नॅशनल कॉलेज आहे, तिथं त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्ष केलं. निकाल लागला की लॉकडाऊन सुरू झालं. पहिलं स्वप्न आता जॉबची ऑर्डर आली, ताज वगैरेची ऑर्डर मला दाखवली. मॅनेजर म्हणून तिथं ऑर्डर आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये तुला आम्ही काही तुला होणार नाही. आमच्या मुलगा मला निखिल म्हणला की पप्पा 2 वर्ष घरून बसण्यापेक्षा MBA करूया. MBA IFL ला केलं लोणावळ्याला आणि आता 2 महिने झालं मुंबईला एका कंपनीमध्ये HR म्हणतो काम करतो. तर आम्ही आमचं काय सांगतोय, तुमचं ऐकल्यानंतर आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झालं. आमची मुलं शिकली, याच्याबरोबर तुम्ही शिक्षण घेऊन पुढं तुमचा सुद्धा चांगला तुम्ही शिक्षणाचा वापर करून तुम्ही सुद्धा शिकलात हे समाधान. सध्या 4 वर्ष सेवा राहिलेली आहे आणि इंग्लिश स्कूल होमगावमध्ये गुरुकुल प्रमुख म्हणून तिथं काम करतोय. वयाची 36वी वर्ष चालू झालेलं आहे. अजून 4 वर्ष सेवा आहे. त्यामुळं सिनियर असल्यामुळं आपल्याला शाखेमध्ये सिनियर लोकांना कसं पळावं लागतं. सिद्धेश्वर त्या काळात सिनियर होते, SD सारखी पळत होती, तशी आमची गाडी सुद्धा अजून चांगली पळत. आणि ते ग्रामीण भागात गावाजवळ काम करायचं होतं तेवढं करावं लागतं. मला आवर्जून तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि निमंत्रित केलं, याबद्दल सर्वांचे आभार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या अशा या जावळी तालुक्यात धुंदीबाबांच्या पदस्पर्शानं आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या छोट्याशा रोक्यानं या ठिकाणी हे विद्यालय उभं राहील आणि त्यामध्ये शिकणारे आपण सर्व ज्ञानरूप राजहंस. आणि तुम्ही हा 2005-6 या बॅचनं हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल
हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केल्याबद्दल मी आपले स्वतःच्या आभार मानतो. या ठिकाणी मला काय सांगण्यापूर्वी माझी अशी एक इच्छा आहे की या ठिकाणी तुमचा पात्र परिचय घेत असताना तर तुमच्याशी इतकून साधत असताना एक गोष्ट लक्षात आली की अश्विनी दरेकर नावाची या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी एका एवढ्या मोठ्या पोस्टवरती आज काम करते आणि तेव्हा विशेष पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. त्याबद्दल आता हे जर अगोदर मला वैयक्तिक माहीत असतं किंवा आम्हाला कोणाला तरी माहीत असतं तर तिला आम्ही सत्कार करण्यासाठी साहित्य घेऊन आलेलो असतो. काही वेळा तर मला असं वाटतं सरांनी आमचा सत्कार आमचं साहित्य घेऊन आमचा सत्कार केला असा समज होऊ नये. परंतु मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचा जसा सत्कार केला तसा अश्विनीचा या ठिकाणी अर्चनाचा या ठिकाणी सत्कार व्हावा अशी माझी नियोजित आहे. बरं मला वाटलं आमच्या सर्वांचा नियोजित आहे झाला. बरं थँक्यू. आता यानंतर मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाविषयी माहिती सांगणार आहे. शिंदे सरांनी सांगितलेलं आहे की थोडक्यात बोला. शिंदे सर की ज्या वेळेला 16 जून 2004 साली या शाळेमध्ये बदलून आलो त्यावेळेला पायऱ्याच्या समोरचा वर्ग याचा 9वी क चा होता आणि त्या 9वी क च्या वर्गाच्या तिथं बाहेर एक वाक्य ठेवलेलं होतं जे तिथे लिहिलेलं होतं त्या फळ्यावरती त्या भिंतीवरती एक वाक्य लिहिलेलं होतं की ज्या वक्त्याच्या भाषणामध्ये विचारांची खोली नसते त्याच्या भाषणाची लांबी वाढते. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही थोडक्यात बोलणार आहे. पण मला जे काही सांगायचे ते मी सांगणारच आहे. तर वैयक्तिक माझ्या कुटुंबाविषयी मी आपण नाव तुम्हाला सर्वांना परिचित आहे. शिंदे विठ्ठल रामचंद्र माझं मूळ गाव कराड तालुक्यातील काले. मला माझ्या गावाचा नेहमी अभिमान वाटतो की रयत शिक्षण संस्थेची स्थापना माझ्या गावात झाली. आपल्या गावाचा आपल्याला नेहमी अभिमान वाटला पाहिजे. त्यानंतर माझी मिसेस BA BEd संस्कृत आहे. काही काळ तिनं अध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर तिला काही संधी मिळाली नाही. आज ती ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते आणि ती सध्या गृहिणी म्हणून उत्तर गृहिणी म्हणून मला माझ्या प्रपंचामध्ये साथ देत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. तो आता सध्या कर्वे रोड पुणे या ठिकाणी आहे. तो MPSCची पहिली परीक्षा पास झालेला आहे. दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरलेला आहे आणि मुलगी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या ठिकाणी त्याचा 10वी मध्ये शिक्षण घेत आहे. ही झाली माझी कौटुंबिक माहिती. आज मी साताऱ्यातल्या एका आपल्या शिक्षण संस्थेच्या नामांकित शाळेत महाराजा साहेबराव विद्यालय सातारा या ठिकाणी पर्यवेक्षक या पदावर काम करतो. आता मी तुम्हाला शिकवणं हे माझं नैतिक कर्तव्य ते नैतिक कर्तव्य मी केलं. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी या विद्यालयाचा असायचा आणि त्यावेळेला शिंदे सरांनी एक प्रस्ताव मांडला की दरवर्षी आपण 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो पण या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा महिलांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असायचा. तर तोच कार्यक्रम महिलांच्यासाठी त्यामध्ये काही सिलेक्टेड घेऊन पुन्हा आपण तो महिलांच्यासाठी सादर करूया आणि ह्या विद्यालयामध्ये हळदी कुंकवाला पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची प्रथा शिंदे सरांनी या शाळेमध्ये चालू केली. आता आहे मला ते माहित नाही. आता हळूहळू हा या काळात कल सुद्धा विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे. त्यामुळं पण त्या काळामध्ये ही प्रथा या शाळेमध्ये चालू आहे. दुसरा एक प्रसंग मी आवर्जून सांगेन. या शाळेमध्ये असताना या शाळेची सहल यापूर्वी कधी गेलेलं नव्हतं आणि सहल विभाग प्रमुख म्हणून मला या शाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. शिंदे सर पर्यवेक्षक म्हणून या ठिकाणी होते तोपर्यंत शिंदे सर मला नेहमी म्हणायचे मी तुला सगळं सहकार्य करेन पण मी त्याची जबाबदारी घेणार नाही. तुझ्या जबाबदारीवर सर काढायचं असेल तर का. आणि कालांतराने पुन्हा शिंदे सरांची अशा ठिकाणी बदली झाली. उपमुख्याध्यापक म्हणून अण्णासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये गेले आणि त्यातले काही माझे सहकारी या ठिकाणी उप सहल विभाग प्रमुख म्हणून जोशी सर होते, करंजे सर होते, केडकर सर होते. या ठिकाणी आर्थिक व्यवहार पाहणारे शेडगे सर होते. त्या सगळ्यांनी ठरवले की काय सहल काढायची आणि त्या वर्षाने ती सहल काढली. आम्ही ठरवलं की प्रायोगिक तत्वावर सहल न्यायची की
ज्या ठिकाणी आपल्याला 2 कमी असतील, आपल्यावर कोणतीही जबाबदारी येणार नाही, आपल्यावर कोणाचं पालन येणार नाही, आणि या पद्धतीनं प्रयत्न केला आणि सोमेश्वर करंजे, मोरगाव, त्यानंतर जेजुरी आणि प्रतिबालाजी वगैरे असे आम्ही 1 दिवसाची सहल सक्सेसफुली केली. आज सहलीची नोटीस काढली आणि दुसऱ्या दिवशी 4 गाड्या लागल्या. आम्हाला सांगावं लागलं की बंद झालंय, जास्त आपल्याला सहल नेताना. म्हणजे अशा प्रकारचं काम मी या शाखेमध्ये करू शकलो ते फक्त माझ्या वैयक्तिक नाही, त्या ठिकाणी काम करणाऱ्या माझ्या सहकार्यांच्यामुळं किंवा या ठिकाणी ज्या पुनीत झालेल्या भूमीतून जो आशीर्वाद मिळाला त्या आशीर्वादामुळे हे काम करू शकलो. त्याचबरोबर मगाशी येतानाचा आमचा विषय झाला की आतापर्यंत मी 4 शाखात काम केलं. सोलापूर जिल्ह्यात माझी नेमणूक होती. BEd मला शिर्डीच्या पुढं कोपरगाव या ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर मी धुंदीबाबा विद्यालयामध्ये आलो आणि त्याच्यानंतर 2011 साली माझी बदली झाली खटाव तालुक्यातल्या वर्धनगड या शाळेमध्ये, आणि त्याच्यानंतर मी पर्यवेक्षक पत्रिकाल्यानंतर आता महाराज साहेबराव विद्यालयामध्ये आलो. पण मी तुम्ही आहे समोर बसलाय म्हणून कौतुक करतो असं नाही. या जावली भागात जो मला विद्यार्थ्यांचा अनुभव आला तो आज अखेर प्रत्येक शाळेत आला. त्याबद्दल मी आता विद्यार्थ्यांना खूप धन्यवाद देतो माझ्या. आणि या शाळेमध्ये 2016 जून 2004ला हजर झालो. त्यावेळेला गायकवाड नावाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी मला हजर करून घेताना सांगितलं, शिंदे सर, सातारपासून 15-20 किलोमीटरवर असणारी शाळा आहे, तर काम करावं लागतं, तिथं ठोकलं तरी संस्थेत ऐकायला जातं. तर म्हणलं तुमच्या ठोकण्याचा प्रतिसाद देण्याचं मी चांगलं काम या ठिकाणी करेन. आणि त्या पद्धतीनं जेवढा कार्यक्रम मला या शाळेमध्ये मिळाला तेवढ्यामध्ये आनंदाने माझ्या पुढचा विद्यार्थी हा त्याला कोणत्याही प्रकारचा क्लास नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्याकडं जादा काम नाही, जे शाळेत होतं त्याच्यावर तो विद्यार्थी आहे ते भान ठेवून मी या शाखेमध्ये काम केलं आणि हे काम फक्त तुमच्या आशीर्वादात करू शकलो. आता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी आमचा उचित सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि छोटंसं मनोगत सांगतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी जोशी आहे. 1999 साली या विद्यालयामध्ये हजर झालो आणि पहिला प्रसंग म्हणजे शिक्षक म्हणून त्या प्रकारची या विद्यालयात पहिल्यांदा मिळाला. तर पूर्वी मी संस्थेत सर्व्हिसला 91 साली लागलो. 7-8 वर्ष क्लास म्हणून काम केलं. साताराच्या जवळ 13 पाड्यामध्ये क्लास म्हणून 7-8 वर्ष होतो. मग त्या नोकरी करत MA केलं, BEd केलं, नंतर मला शिक्षक म्हणून त्या ठिकाणी तिथं ऑर्डर मिळाली. आता 99चा काळ अत्यंत चांगला काळ होता. त्यावेळेला हजर झालो, मुलं भेटली, चांगले विद्यार्थी भेटले, त्यांच्या काही शंका कुशंका सगळ्या हे होत्या. आणि आता जसे हे भेटले, तुम्ही सगळे भेटला की प्रत्येक नावानिशी किंवा त्याच्यात त्यावेळेस हे आठवलं हा कासवडे कसा करत होता, हा लाला कसा करत होता, हे सगळं त्यावेळेस आठवलं. ही मुलं लहान होती, त्या मुली सगळ्या लहान होत्या. आणि असा तो प्रसंग त्याच वेळेला मग उन्हाळी हिवाळी आपल्या हे असायच्या, काय सहली असायच्या, पावसाळी सण विशेषपणे डोंगरावर आपण जायचो. मालदेवचा डोंगर मला बरोबर आहे ना, मालदेवचा डोंगर, त्या डोंगरावर आपण जायचो. आलेवाडीला ते दत्त मंदिर मंदिरला आपण जायचो आणि त्या ठिकाणी जो काही आनंद असायचा, एकत्र जेवण, एकत्र भोजन. आणि मला मग असे काय पैलवान मुलं बाकी होती, 5वी-6वी-7वी होती, त्यांच्या कुस्त्या लावायची, असं मुलं कडची बोलावायची. एक आनंद असा आनंद या शाळेमध्ये घेतला. त्याचबरोबर कडचे सर आम्ही सगळे शिक्षक आपण इथला एक उपक्रम चांगला राबवतो की गाव सुद्धा अभ्यासिका आपण सुरू केली होती. आणि रात्र अभ्यासिकाला आम्ही रात्रीचं त्या गावात महाराष्ट्राची धोडीवाडी असेल किंवा जळे असेल, आमच्याकडे जो भाग होता तिथं आम्ही रात्र अभ्यासिकाला जायचो. अभ्यासिका करून परत रात्री इथे यायचो. कारण इथे ग्राउंडवर 10वीच्या मुलाच्या अभ्यासिका आम्ही घ्यायचो. कारण तिथेच खेळकर सर वगैरे लोक आले. नेमका कारखाना सुरू झालेला होता आणि त्या कारखान्याचं फाउंडेशन ज्यावेळेस चालू होतं, कारखान्याला पण जात होतो. या सगळ्या गोष्टी आनंद घ्यायचा. मुलं चांगल्या एक मुलगी होती, मला सांगितलं मला पास करणार 5वी 2 वर्षी ठेवली. मुलं मुली सर तुला त्यांच्या सरांनी तुला नापास केले.
ज्यावेळेस निकाल लागला आपण मुलगी यावेळेस निकाल लागला, अरे सर तुम्हाला नापास केलं, मला त्याच बरोबर नाही पाहिजे नापास केलं. त्याला केवळ त्या 5वीची तुकडी वाचवाय करता आम्ही त्या मुलीला दरवर्षी आणायचो, 5वीत बसवायचो आणि परत घरी पाठवायचो. मग शेवटी तिला 1 वर्ष आणि सातच म्हणती, मग तिला शेवटी खेळकर आमच्या वर्गात 6वीला पाठवलं 1 वर्ष आणि मग ती 5वी पास झाली. तिचा त्यावेळेस जो काही आनंद होता तो आनंद अजूनही त्याचा अजून एक प्रसंग आठवतो की धनाजी नावाचा एक मुलगा होता. धनाजी तो मुलगा थोडासा चांगला मारामारी आमच्या त्याच्यामध्ये होता. हे होते त्याला शाळेत काढायपर्यंत त्याची मदत गेली होती. एकदा पण असं झालं पाण्यात त्या भांडण झाली आणि तो धनाच्या आपण गेटवरनं पार्ट्यांवर चालवता मी तरमीटर गाडीवरनं म्हणजे काय काय होत झाला मला शाळा सोडत टाका नाही लागली, मला शाळा सोडून जाणार. मग तो प्रसंग आठवला ते पोरं असं काय कसं होत पण त्याची 10वी झाली पाहिजे. 10वी तो निम्म्याचा जाता कामा नये कारण सगळं होतं त्याला घ्या परत. मग आम्ही काही मस्तांकडे जाऊन बसलो, आपण ते पोरं तुम्ही अजिबात करू नका, ह्या पोराची शिफारस अजिबात करू नका, तो पोरगा सगळ्या 10वीच्या पोरांना बाद करून टाकेल. तुम्ही करायचे तर म्हणजे त्याची जबाबदारी मी घेतो, पण ह्या पोराची 10वी झाली पाहिजे. आणि ती पोरं 10वी पास झालं. आता कुठेतरी जॉब लागून आहे. एक दिवशी मला स्टँडवर भेटला होता आणि पहिला पाया पडला तर मला ओळखलं होता, पण हा आपला विद्यार्थी एवढं निश्चित पाहिजे. पण हा नेमका कोण मला मी माझं नाव सांगणार नाही, पण माझी आठवण सांगतो. तुम्ही आणि करते सरांनी मला गेटवरून नेलं आणि परत 10वीच्या वर्गात बसवलं होतं. म्हणजे शाळा सोडताना मी विद्यार्थ्याला आलो, मग लगेच म्हणलं हा धनाजी, हा मुलगा म्हणलं हो म्हणा मी धनाजी. म्हणजे असे काही प्रसंग आहे आणि ते आठवण वाढले. काम बऱ्याच शाखेत केलं. मी इथं पहिल्याला गेले, पहिल्या वयात मला साईजरावला 7-8 वर्ष काम केलं. साईजरावच्या मुलांना शिकवताना एवढा काय आनंद वाटत नव्हता. याचं कारण काय की मुलची मुलं क्रीम होते, बाहेरचे क्लासेस आपण करू आणि गुरुकुल असल्यामुळं ते मुळातच हुशार आणि फक्त त्याला काय करायचं पुशअप करायचं काम करायचं. त्यामुळे त्यांच्या ज्या काही शंका आहेत तेवढं, पण जी काही आपुलकी होती ती आपुलकी इथल्यासाठी इतर शाळेमध्ये मला कुठे आली नाही. 7-8 वर्ष तिथं काम केलं. तिथं माझी भुईंचा झाली. भुईंची शाखा म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी मुलं असतील तर तिथंही बघितलं. भुईंचे गाव कसं जर शहर नाही आणि जर शहर नाही तरी बघायचं जी मुलं आणि थोडेसे नवीन नियम बदलल्यामुळं मुलांना फारसं बोलायचं नाही, फारसं रागवायचं नाही. आता मी इथे बऱ्याचशा मुली आहेत की म्हणजे 3 स्वर आपल्याला किती बोलायचे, तिथे आपल्याला काही वेळेला अपमान करायचे किंवा काही मुलांना आम्ही वर्गात उभं करायचं किंवा बाहेर हाकलायचं तर शिकायचं नाही ना. आपलं बाहेरचं बाकीच्या मुलांचा नुसार करू नको. हा स्वभाव आमचा काही गावाला दिसतोच, भुईंचा आगार दिसतोच. भुईंचा तर बरेच प्रसंग पालक त्याचे भांड्याला अगदी सर फार बोलतात, फार मारतात, फार करतात. शेवटी शिक्षक तसा का राहिला नाही. तुम्हाला जेवढं जवळ तुम्ही घ्या मुलांना सुधारायचा प्रयत्न करू नका. हे इथं मात्र पालक कधी शाळेत आलाय ते आमच्या सरांनी मारले तर तुमचे सर रागवले तर तुमचे सर आम्ही बोलले. मला कधी माझ्या ह्याच्यात तरी मला आठवलं आहे की पालक इथं आलाय. उलट आम्ही पालकांच्या घरी जायचो, विचारपूस करायचो आणि असा एक काळ होता. तो काळ चांगला होता. 2008 पर्यंत त्या शाळेत होतो. त्यामुळं माझं इथून खरंच डेव्हलप झालं. आता माझी वैयक्तिक जर माहिती सांगितली झाली तर माझी जवळजवळ 32 वर्ष सर्व्हिस झाली. 32 वर्षामध्ये मी आता होळीला डिसेंबर 22ला मी सेवानिवृत्त झालो. वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळं बरेच लोक मला तुमचं वय तसं दिसत नाही, पण ते काय आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्या आता माझं कौटुंबिक जर म्हटलं तर आमच्या मॅडम ह्या 12वी शिकलेल्या. मनात आलं असतं तर त्यावेळेला नोकरी लागली असती. त्यावेळेला 12वी D.Edला वगैरे घातलं असतं तर शिक्षक म्हणून किंवा काहीतरी नोकरी करता आली असती. आज माझी मुलगी MSc झाली. MSc स्टॅम्प तिने केलं. मनात आलं असतं तर तिला कुठल्याही बँकेत कुठल्याही नोकरी किंवा कुठल्या स्टॅटची माणसं मिळत नाही, पण तिला नोकरी मुलीला शिकवलं. BSc केल्यानंतर म्हणजे सगळ्या साताऱ्यात शिकवलं. म्हणजे पप्पा मला MScला पुणे युनिव्हर्सिटीत काम करायचंय. पण तिला 12वीच्या TC कॉलेजला प्रवेश घेऊन दिला. MSc नंतर तिने 1-2 वर्ष क्लासेस साताऱ्यात घेतले. जॉबसाठी प्रयत्न केला. पण त्याला मी सांगितलं तू जॉब करायला हरकत नाही, पण जर तुझं लग्न ठरलं तर मात्र तुला जॉब करता येणार नाही. आणि आमच्या त्याच्यामध्ये शिकलेली मुलं फार व्यापारी आपण असेल आमच्यासाठी 2% नोकरी करणारे. त्यामुळे परत आणलेले टाका मला 2020ला तिथं लग्न केलं. आज मला एक नातू आहे, छोटा 7-8 महिन्याचा नातू आहे. माझा मुलगा साताऱ्यातच शिकला YC कॉलेजला आणि त्यानंतर त्याने इंजिनिअरिंगला ज्ञानश्रीमध्ये संजयगडावरचं कॉलेज आहे त्याला नुकतं सुरू झालं होतं. बाहेर त्याच्याकडे ट्राय केले पण लांब जायची त्याची इच्छा नव्हती. म्हटलं मी इथंच घेतो ॲडमिशन. त्याला जिथं
तिथं मेकॅनिकल इंजिनियर तो झाला, योगायोगानं इंजिनियर झाल्या त्याच्या प्रयत्नानं तुम्ही काय प्रयत्न केला की त्याने कॅम्पस आमचं काय केलंय त्याने तुमच्या लॅपटॉपवर बघून पुण्यामध्ये त्याला एक जॉब मिळाला. तो मानेरला कंपनीमध्ये फिल्टर तयार करतात. त्या कंपनीमध्ये सुरुवातीला 25,000 रुपयावर लागला. पगार कमी असू दे, कमी तुला पाहिजे पैसे मी देतो, पण नोकरीकडे सोडू नको. आज तो तिथं सिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. चांगले पॅकेज आहे त्याला. 5.5 वर्ष झाले. काय तुम्ही चांगल्या ह्यांनी शिकला, आम्ही तुम्हाला चांगलं ज्ञान केलं, पण त्या ज्ञान ज्ञानामधून जे काही घेऊन आज चांगल्या पदावर चांगल्या गृहिणी माझ्या या मुली त्याचा आम्हाला आनंद वाटतो. आणि म्हणून या शाळेनं तुम्हाला नव्हे तर आम्हाला सुद्धा बरोबर दिलं. आज जे काय आम्ही आहे, आम्ही पेन्शन घेतो आणि लगेच रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात माझी पेन्शन सुरू झाली. म्हणजे चांगल्या कामाचं चांगलं फळ कसं मिळतं, तसं तुम्ही या शाळेबद्दल असे दान ठेवत जावा. वचन आज मला शिंदेसांना बोललो की शाळा एवढी चांगली, इमारत चांगले सगळे येते, पण आता अलीकडे काय झालं की विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली. तर माझं तुम्हाला एक आव्हान असेल की तुम्ही कुठेही असू द्या, पण माझ्या शाळेत बरे विद्यार्थी कसे वाढतील तुम्ही आजूबाजूला तुमचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे कसे येतील. कारण आम्ही असताना फुलफिल शाळा 1200-1500 विद्यार्थी होते. आज जो ते 700-800 का 700वरती आलेले दिवसेंदिवस. आता बाहेर शाळा नवीन नवीन निघायला काय काय, पण आपल्या शाळेची जी क्रीम आहे सर्वांना मिळावं असं मला वाटतं. तुम्ही जरा प्रयत्न करा की विद्यार्थी कसे वाटतील. मी तर म्हणते एक वेळ तुम्ही शाळेला काय आर्थिक मदत करू नका, पण शाळेला आपल्याला विद्यार्थी कशी देता येतील किंवा माझी शाळा कशी आहे त्याचा प्रचार करा. मीडियावाले वगैरे आपल्याकडे आहेतच, तेही प्रचार करतील. एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. आपण बोलवलं त्या मोनालीचा फोन आल्याला मी तर माझ्याकडे काय नंबर सेव्ह नव्हता, कुणाचा अननोन नंबर असेल म्हणून एकदम कट केला, परत घेतला. मोनाली शिंदे बोलते असं सर 5-6 आपलं हे गेट टुगेदर आहे, आम्ही सगळे येणार आहे, तुम्ही याल का सर, काय काम तुमचं असेल तर ठेवाल का बाजूला. निश्चित येईल. मला कुठेही जायचं असेल तर मी नक्की येईल. आणि मी नुसतं मीच नव्हे, बाकीच्यांना फोन केले रणजित सर वगैरे, आपण जायचं या कार्यक्रमाला. तर तुम्ही आवाजून बोलवलं, आमचा उचित सत्कार सन्मान केला. आम्हाला आनंद एवढा की आम्ही हीच पुंजी घेऊन जाणार. तिथं जाऊ तिथं सांगू की मी शिकवलेले विद्यार्थी 5-6च्या बॅचचे आज कुठं काय काय करतात आम्ही सगळीकडे सांगू. आणि असंच तुमचा स्नेह वरच्यावर आमच्याशी राहू द्या, कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुमचा फायदा आम्हाला भविष्यात होईल किंवा आमच्या काही आमची मार्गदर्शन असेल निश्चित तुम्हाला मिळेल. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुळजीबाबांच्या पदस्पर्शाने पोलीस ॲडव्हायझरी विद्यालय गौरव पाटील संस्थेचे संस्थापक आणि ही एक उपशाखा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात कुठून करावी हा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी सर्वांचे 5वी पासून 10वी पर्यंतचे चेहरे संपूर्ण सगळ्यांचेच आठवतात. साऊंड माइंड साऊंड बॉडी, निरोगी शरीरात निरोगी मन, सगळ्यात धष्टपुष्ट आहे. आणि खूप समाधान वाटतं. आणि जवळजवळ सर्वांनीच परिचय करून दिला. त्याच्यामध्ये 70 ते 75% चांगले म्हणजे चांगल्या मुद्द्यावर आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली आहे, सर्वांचीच चांगली आहे. मुलीच्या बाबतीत तसंच आहे. सासर सासऱ्यांना चांगले मिळालेलं आहे. हा धुंदीबाबांचा आशीर्वाद आहे. आता सुरुवात कुठून करायची. आता सुरुवात करतो. माझी नेमणूक सन 1981 साली सो लीलावती रेखोला कन्या विद्या मंदिर नीरा. एकच वर्षी तिथं सर्व्हिस झाली. त्या ठिकाणी एक वशिल्याची सीट आली. त्या ठिकाणी जाधव मॅडम म्हणून एक होत्या इंग्रजीच्या. त्यांचे मिस्टर होते मलोडीला आणि त्यांचं मेमध्ये असं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि वशिल्याची सीट होती DSP. आडनाव त्यांचं होतं DS पवार म्हणून. त्यांना आम्ही DSP म्हणायचो. आणि मग त्यांना त्या मिस्टरांना निरेला घ्यायचं होतं आणि मग त्यामुळं त्यांना निरेला घेताना आधी निरेवरचं कधी मलोडीला जाय बरोबर काय विद्यालय मलोडी. त्या ठिकाणी 82 ते 86 मलोडीला काम केलं. 86 ते 90 निघूननाथ भैरवनाथ विद्यालय निघवत आणि 90 पासून या ठिकाणी श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर या ठिकाणी 90 साली मी आलो. सन 1990 या ठिकाणी चांगल्या सातपाडी ही संपूर्ण नवीन जी इमारत आहे, बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग या ठिकाणी नव्हती. ते संपूर्ण या बिल्डिंगच्या खालचा जो भाग होता हा भाग फक्त होता आणि या ठिकाणी टाक्या होत्या शेणाचं. ते आमचं स्टाफ रूम होतं या ठिकाणी. आता ही बिल्डिंग आहे, त्याच्या शेजारी पहिलाच वर्ग आहे. त्या ठिकाणी आमचं बाहेर स्टाफ रूम होतं वरांड्यामध्ये आणि ती जी शेणाच्या टाक्यानी भिंत वगैरे काही नव्हती, नाजूकी भिंत आहे. तिथं
शेणाच्या तुम्हाला माहिती आहे ना, त्या चाट्या असतात, त्या चाट्या सारवलेली असायची, सारवलेली होती, तिथं आमचं काम होतं. पाऊस तर इतका मरणाचा पडायचा, आम्ही या वर्गामध्ये शेजारच्या वर्गामध्ये कपडे धुयाचे 90 साली. आणि त्यावेळेला शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी म्हणजे अनावस्था पाहत होती. आम्ही मराठवाड्याला जायचो, त्यानंतर दोंडेवाडीला जायचो, मानकरवाडीला जायचो, मराठवाड्याला जायचो. त्यावेळेला मुलींची लग्न व्हायची 13-14 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये जास्त. 7वी मुलगी झाली की 8वी गेली मुलगी, 8वी शिकायचीच नाही ती, 7वी पास झाली की मुलींची लग्न व्हायची. आम्ही कित्येक वेळा तरी शिंदे सर आम्ही दोंडेवाडीला, मानकरवाडीला, रेड्डी, मरडपुरं तिथून मुली आणायच्या, मुलं आणायची, कारण इतकी शाळा चालली पाहिजे, विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. मग असं करत करत इथपर्यंत आलो. थोडी विद्यार्थी ट्रेन हळूहळू वाढत गेली. शिंदे सरांचं पाठबळ असायचं. शिंदे सर या ठिकाणचे मेन म्हणजे कारभारीच असायचे, आपले शिंदे पेरावडीचे शिंदे सर. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर एक 5-6 महिन्यामध्ये आमच्या कानावर विषय आला. कानावर विषय आला म्हणजे शिंदे सरांची माहिती आम्हाला हळूहळू मिळत गेली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं कुणालाच माहित नाही, शिंदे सर MA गोल्ड मेडल आहे. शिंदे सर MA गोल्ड मेडल आहे. हो, त्यांचा सब्जेक्ट हिस्ट्री आणि गोल्ड मेडल मराठीचं हे त्याच्यातलं एक वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळे आम्ही दबून असायचो. आम्ही या ठिकाणी नवीन आलेलो असायचो आणि त्यावेळेला मी तरुणही होतो. आणि मग शिंदे सरांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असायचं. मग ती त्यांची स्कूल कमिटीची माणसं इकडं तिकडं यायची. शाळेची विद्यार्थी संख्या हळूहळू वाढत गेली. त्यावेळेला पवार सर होते सुपरवायझर म्हणून काढायचेच. आणि मग एकदा विषय निघाला की या इमारतीच्या संदर्भामध्ये मग शिंदे सरांनी पुढाकार घेतला. आणि पुढाकार घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो 90 साली या ठिकाणी आम्ही आल्यानंतर मग ह्या नवीन इमारतीचं मग बांधकाम सुरू झालं. आज तुम्हाला माहिती शिंदे सर ते शिंदे सर हे दोघंच, म्हणजे हे 93 ला आले, मी 90 ला आलो. शिंदे सर पहिल्यापासून इथं होते 86 पासून. मला नक्की त्यांची तारीख माहिती नाही, पण ते आमच्या अगोदरच होते. हे फाउंडेशन किती लागलं असेल याचा विचार करा. ही जी बिल्डिंग आहे या जेमिनी पासून, त्याचं फाउंडेशन या परिसरामध्ये शिंदे बिहार सर आणि शिंदे सर आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सगळे विद्यार्थी आम्ही घ्यायचो, खडाला खडा गोळा करायचो. दगड कुठे ठेवला नाही. म्हणजे हे सगळं जे आहे हे परिश्रमातून घडले. एवढं ते सोपं नाही. या बिल्डिंगला पायाला जो दगड किती लागायचा हे त्यावेळेला मला जितेंद्र मामुलकर म्हणून, आता आहे का नाही आठवत नाही, पण जितेंद्र मामुलकर म्हणून या ठिकाणी मोठे मोठे असे मोठे हे होते. थोडक्यात छोटा डोंगरच होता. आणि ही संपूर्ण तिथून अशी डगरच होती. ती डगर छाटत 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 कडपर्यंत ते गाठलेलं आहे. आणि बाबांचे सगळे पैसे वगैरे आहेत श्रमदानातून. ही जी नवीन इमारत आहे ती पूर्ण श्रमदानातून झालेली आहे. आणि त्यावेळेला महिन्यातून म्हणा एखादी चक्कर व्हायची. आणि पुण्याला तिकीट असायचं 50 रुपये. म्हणजे साधारण ST वाला 700 रुपये घेतात. 93 म्हणजे 700 रुपये घेतात. आणि बाबांच्याकडून पैसे आले की काय व्हायचं, ही वाटकरची कॅन्सल. आणि बाबांनी जर पैसे नाही दिले म्हणजे बाबांची काय मिळालं, बाबांचे पैसे नाही दिले तर स्वतःचे पैसे घालायचे. असा एक आमच्या मीटिंग मध्ये तो ठरलेला हे होता ढाच्यावर. तर अशा पद्धतीने आम्ही बाबांच्याकडे पैसे आणायला जायचो. तर 3,000, 20,000, 3,20,266, 4,20,365. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचे ही जी संपूर्ण जी काय रक्कम असेल त्याच्या वेळेला आम्ही बाबांच्याकडे गेलो. त्या वेळेला बाबांची बँक वगैरे काही नव्हती. बाबांच्या संपूर्ण तुम्हाला ते बाबा माहित आहे का हे मलाही माहित नाही. पण धुंदी बाबा महाराज मी आतापर्यंत एवढे संत पाहिले, महात्मे पाहिले, पण धुंदी बाबांसारखा महात्मा मी अजून संत कुठेही पाहिला नाही, कुठेही पाहिला नाही. त्यांचे सगळे पैसे पाकिटात असायचे आणि गादी खाली असायचे. कुठं असायचे? गादी खाली असायचे. आणि ते आम्ही गेलो की 5-6 शिक्षक 7-8 शिक्षक ही संपूर्ण पाकिटं काढायची.
नोटा आम्ही प्रत्यक्ष मोजलेल्या आहेत आणि मग टोटल रक्कम किती झाली ती बाबांना सांगायची. बाबा त्या नोटांवरनं कधी हात मारत नव्हते. असे मोजून वगैरे पैसे कधी बाबांनी दिलेले नाहीत. किती भरले तेवढं सगळ्यांना टोटल बेरीज मारायची आणि बाबांना तो आकडा सांगायचा 3,20,956 रुपये. बाबांनी कधी नोटवर हात मारलेला नव्हता. त्या पाकिटात जेवढी रक्कम असेल तेवढी मग ते आम्ही घेऊन यायचो. मग बांधकाम सुरू असायचं, चालू असायचं. अशा पद्धतीनं धोंडीबाबा महाराजांनी ही पहिली इमारत बांधली. इमारत गळायला लागली. पात्रेकर म्हणून इंजिनियर होते संस्थेचे. पात्रेकर साहेब इमारत गळती म्हणजे वरचा दुसरा मजला चढावा, म्हणजे गळायचे नाही. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी दुसरा मजला चढवला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे शैक्षणिक कार्य आहे त्या पंचक्रोशीमध्ये जे धोंडीबाबा नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मेढ्यावर डॉक्टरांची मुलं इथं शाळेला यायची आणि कुणाची सुद्धा बरीचशीच मुलं त्या धोंडीबाबाला शाळेला यायची. म्हणजे एवढं ते धोंडीबाबा विद्यालय हे त्या ठिकाणी गाजलेलं होतं. आम्ही त्या ठिकाणी सर्वांच्याकडून अभ्यास करून घ्यायचो. या ठिकाणी मी आल्यापासून 90 सालापासून मी खोटं बोलत नाही. तुम्ही कधीही जावा कुडाळच्या शाळेमध्ये 90 पासूनचे निकाल बघायचे. महाराजा साहेबराव कुडाळच्या हायस्कूल पेक्षा आपला निकाल कधीही 5% 10% जास्त असायचा. विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही खूप चांगलं आहे. आणि मिसेस सर्व्हिसला होती दवाखान्यामध्ये, इंचार्ज सिस्टर म्हणून त्या रिटायर झाल्या. मी भुईंजला कर्नल बाबुराव पाटील विद्यालय भुईंज या ठिकाणी 2015 साली मी रिटायर झालो. आज मला 9 वर्षे रिटायर होऊन झालेले आहेत. माझ्या मुलीचं लग्न सन 2010 साली झालं. जावई डॉक्टर आहेत. तिचं जवळ शिरवळलाच आहे. कधी तुम्ही रस्त्यावर गेला तर श्री मेडिकल म्हणून लिहिलेलं आहे आणि धन्वंतरी हॉस्पिटल आहे. जवळजवळ 16,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. म्हणजे धोंडीबाबांच्या आशीर्वादाने खूप काही आमचंही खूप काही चांगलं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. सह्याद्री नगरला वाईला किराणा मालाचं दुकान टाकलं. त्याच्यामध्ये मी तो म्हणजे कोरोनाच्या वेळेला त्यावेळेला कोरोना नव्हता. दुकान टाकल्यानंतर लगेच कोरोना 5-6 महिन्याचा सुरू झाला. तिथं की काय ते म्हणजे लाईन बसली नाही. त्यामुळे ते किराणा मालाचं दुकान मोडून टाकलं. आणि आता आमचा पारंपरिक जो व्यवसाय आहे तो पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुकड उभी. आता तो घरी टेम्पो आहे. त्यामुळे आम्ही आपले बाजार करतो. मग खंडाळा म्हणा, वाटार म्हणा, साखर रोड म्हणा, पाचवड आणि भुईंज अशा पद्धतीनं बाजाराची वारी चाललेली आहे. एकूण एक शेळके सरांनी आणि त्या ठिकाणी भुईंजच्या पेट्रोल पंपाच्या समोर काय केलेलं आहे, जागा घेतलेली. मी माझं गाव प्रॉपर लिंब आहे. तिथे आपला 2 BHK आहे. 10/50 शेड आहे. 10/50 मोठी जागा आहे. इथं 5 फूट जागा घेतली. मस्तपैकी बंगला वगैरे बांधलेला आहे. वाटूनला 1800 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. या कधी आला योगायोगानं तर या भेट द्या. तर एकूणच आपली जी आर्थिक म्हणजे दोघांना पगार आहे, दोघांना पेन्शन आहे. तिला 35,000 आहे, मला 35,000 आहे. 70,000 रुपये येतात. तर मी 5 गोष्ट त्याची चुकात आहे त्यामध्ये मी बोलतो. तो म्हणजे एवढा मोठा अक्षरकार त्याचा वध या जावळी तालुक्यामध्ये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता. यासाठी पाहून त्याचबरोबर दुसरं याला कारण असं आहे की या शाळेला जे पूर्वीचं नाव होतं न्यू इंग्लिश स्कूल निवडी आणि त्याचं नामकरण पुन्हा श्री धोंडीबाबा विद्यालय विद्यानगर. या धोंडीबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि जो व्यक्ती या भूमीमध्ये आला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडलेली नाही. याचं एक अतिशय ठळक उदाहरण मी आहे. कारण 2001 साली मी या शाळेमध्ये पहिल्यांदा आलो 1 जून 2001 आणि 1999 माझी सुरुवात झालेली होती. आणि या ठिकाणी निकम सर तुम्हाला आठवत असतो. निकम आपले निकम डीजे सर नाही, हिंदीला होते ते निकम पूर्वी निकम.
त्यांचं गाव अक्षिंगे, मी त्यांच्या गावामध्ये नोकरी करत होतो सुरुवातीला. आणि पूर्वी कसं असायचं की कुणाचा तर वशिला घेऊन आपल्या झालेल्या बदल्या कॅन्सल करायचं. मग त्या एके निकम सरांनी काय केलं, मी नवीन तिथं लागलो होतो 1999 आणि त्यांना काय करायचं होतं की त्यांच्या गावामध्ये परत जायचं. आता माझं गाव कोळेवाडी, कराड तालुक्यापासून 15 किलोमीटर, तिथून मी इथं परत येतो. आणि त्यांचं गाव अक्षिंगे, जवळ कोणाला होतं निकम सरा. बरे पण सोयीनं माझी बदली, माझी गैरसोय झाली, सोयीनं माझी बदली आणि माझं नाव त्यांनी सुचवलं. आणि त्यावेळेचे जाधव साहेब हे गावाला प्राचार्य, जाधव साहेब म्हणजे सर जाता का निवडीला, जातो मी म्हणतो आपल्याला काय जाऊ आपण घेऊन गेलेलं म्हणजे माझी मी कुठेही जायला तयार. आणि निवडी कुठे आहे मला माहिती, पण निकम सरांनी मला सांगितलं असं जा तसं जा, या करा त्या करा. ठीक आहे म्हणतात, पण पासपोर्टच्या स्कॅनला उतरलो, मला जायची कुठं तेच कळलं. पासपोर्टला बी गाड्या लागली, पासपोर्ट मेळा बी गाड्या लागायला कधी, पासपोर्ट गुरुगाव बी गाडी लागायला कधी, पासपोर्ट वाई बी गाडी लागायला कधी. आणि त्या स्टँडवर दोन म्हातारी आणि म्हातारी 4,12,000 2,12,000 किलोमीटर. आज 2,12,000 किलोमीटर मिळत नाही, गेला तो जमा. आणि त्या आजीच्या पाशी गेलो, त्या आजींना म्हटलं आजी मला निवडीला जायचं, निवडीला जायचंय, तुला सांगते कसं जायचं, पण केवळ घ्या. ठीक आहे म्हटलं घ्या. तर ते म्हणजे गाडी समोर लागते मेळा गाडी, त्या गाडीत बसायचं आणि कंडक्टरला पुढाच्या पुढे गेल्याचं सांगायचं की मला निवडीत उतरायचं आहे. ठीक आहे म्हटलं, तिथं आलो. त्यानंतर एक छोटासा प्रसंग आहे माझ्या जीवनातला अतिशय महत्वाचा की माझी मिसेस तेव्हा प्रेग्नंट आणि तिच्या पोटामध्ये अतिशय दुखायची. आणि असा प्रसंग झालेला होता की जो गर्भ होता, तिच्यामध्ये नलिक असते, गर्भ नलिका 2 असतात, त्याच्या एका नलिकेमध्ये तो गर्भ वाढतो आणि आदल्या रात्री नलिका वाढल्यामुळे केली सगळा स्राव तिच्या पोटामध्ये. आता हे मला कळवलं गेलं नाही, त्यांनी काय केलं, त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि डॉक्टर म्हणले की त्यांच्या मिस्टरांची सही पाहिजे. मी इकडं आणि तिच्या वडिलांनी सह्या केल्या. ते म्हणले तो काय माझ्या पुढे जाणार नाही, कारण त्यांनीच माझं पालनपोषण केलेलं होतं. आणि मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं ऑपरेशन झालं आणि मी भेटायला गेलो होतो. आणि त्यानंतर दुसरा प्रसंग असा, डॉक्टरनी सांगितलं होतं की एकच गर्भनलिका आहे आणि त्यांना मूल होण्याची शक्यता फार. मला नव्हतं सांगितलं, मला नाही सांगितलं, माझ्या मिसेसला सांगितलं, आमच्या घरातल्यांना सांगितलं. आणि त्यानंतर पुढच्याच वर्षामध्ये मला मुलगा झाला, त्याचं नाव भूषण. डॉक्टरांनी माझं अभिनंदन केलं विशेष, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात आणि असं कधी घडत नाही, पण घडलं याचं कारण काय. तर त्यावेळेला माझ्या लक्षामध्ये आलं की ज्या भूमीमध्ये मी काम करतोय धुंदीबाबांच्या कृपाशीर्वादामुळं मी बाप झालो. आणि माझं नाव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, खेडकर, एवढं माझं नाव अभिजित ज्योतिराम खेडकर हे माझं नाव. माझा विषय आवडता पहिल्यापासून हिंदी. माझ्या घरी मस्त चालते, माझी पत्नी आपल्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये काम करते आणि 2 वेळचं व्यवस्थित जेवण, चहा, नाश्ता आणि घर सांभाळण्याचं काम ती करत असते. आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर आलो. कालच आमच्या लग्नाचा 24वा वाढदिवस आणि 30 मार्चला मी 51व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. म्हणजे हा अतिशय योगायोग आहे. 9 वर्ष मी या ठिकाणी काम केलं. जेवढं काम या ठिकाणी आम्ही केलं हे माझ्या स्मरणात कायम सत्य. कारण काय की त्यावेळेची जी आमची शिक्षकांची टीम होती, ते शिक्षकांचे फक्त काही शिकलेल्याचं पाणी म्हणून आले, शेळके सर नंतर आले, पण ही जुनी लोक होती, साळुंके सर म्हणा, करंजे सर म्हणा, शिंदे सर म्हणा, वर्षी सर म्हणा, आमचे अक्षय पवार सर नंतर आले. पण ही जरा जुनी पिढी
आणि आल्यानंतर आम्ही विकास पवार सर, मी, शिंदे विहार सर, त्यानंतर अक्षय पवार सर, असं जे काम केलं झपाट, म्हणजे हे काम स्मरणात आलं. आणि विशेष म्हणजे कोकण काय असते मला बघायचं, कारण सुरुवाती जवळच्या ठिकाणी गेली कोकणाची आणि प्रतापगड बघितली, पण माझी इच्छा होती रायगड. आणि रायगड बघायचा आमचे शेडगे सर म्हणून ते कशाला जात नाही कोकणात, तुम्हाला इथं सुद्धा तर प्रमोशन मिळेल, नका जाऊ. पण मी त्यांना सांगितलं निपाणी सरांना सांगा की कोण नाही जायचं पण मी जाणार. मग ते निपाणी सर म्हणले नागाव जाणार. कुठं कसं नागाव मला बघायचं आहे. कोकणची माणसं आहेत, मी इथून बघायला सुरुवात केली. कोकणाची माणसं अतिशय प्रेमळ, कारण ज्या ज्या गावामध्ये आता शिंदे सरांनी सांगितले की याची जत्रा आम्ही सोडली, ज्या ज्या गावामध्ये आम्ही गेलो त्या त्या गावातली जी लोक होती ती पुन्हा म्हणायची सर पुन्हा कधी येणार. तर मग मी रायगडला प्रमोशनवर गेलो, तिथं सुद्धा कोकण पाहिला. लोक सुद्धा प्रेमळ, मायाळू आणि अतिशय मजेत. मी 3 वर्ष 3.5 वर्ष त्या ठिकाणी नोकरी केली आणि तिथून पुन्हा माझ्या गावापासून 15 किलोमीटर अंतरावर नेताजी सुभाषचंद्र विद्यालय जळगाव या ठिकाणी आता कार्यरत आहे. 23 वर्ष सेवा पूर्ण झालेली, अजून 7 वर्ष सेवा पूर्ण व्हायची आहे. आणि बुद्धिबाबांच्या या भूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली, दुसऱ्यांदा मिळाली. आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावली झालेल्या भूमीनं त्यांच्या आशीर्वादानं माझी 7 वर्ष अतिशय चांगल्या रीतीनं पूर्ण होतील मी आशा बाळगतो. मला तर मुलं आहे, एक मुलगा भूषण आणि दुसरा शंकर. एक मुलगा ठरला भूषण आहे, तो मोठा सिव्हिल इंजिनिअरच्या 3ऱ्या वर्षासाठी करायला आहे. आणि परदेशांना कसं आहे की टेक्नॉलॉजी काय असते, नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्याकडून शिकाय, नवीन पिढी. आणि धाकटा जो मुलगा आहे तो आताच बी फार्मसीच्या 1ल्या वर्षाला होणार. आणि मी त्यांना शिक्षण त्यांच्या इच्छेनुसार, मी त्यांना 12वी नंतर सीईटीच्या परीक्षेनंतर तुमचं राम तुम्हाला तुम्ही जे घ्या तिकडं घालायची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही ते करण्याचं काम करा, पैसे तुम्हाला देण्याचं काम नाही. त्याच्या ज्या काही निवडून त्यांनी निवडलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण जे निवडतो क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये चमक दाखवण्याचं काम हे आपलं. आता मी सगळे विद्यार्थी आपले काय करतो की परीक्षेत कोण शेतकरी, कोण गृहिणी आहे, असो ज्या क्षेत्रामध्ये आपण आहे तिथं नाव आपलं चमकलं पाहिजे. मी आज टीव्हीला मालिका बघत असतो शेतकरीचं नवरा हवा. त्या टीव्हीच्या मालिकेने एवढा मोठा धुमाकूळ घातलेला का महाराष्ट्रामध्ये की पुन्हा एकदा शेतकरीच नवरा हवा असं मुलींना म्हणावं लागेल. आणि ज्या गृहिणी आहेत त्याने आपलं धीर सोडायचं नाही, कारण आपलं सासर माहेर आपलं कुटुंब सांभाळत असताना अनेक यातना आपल्याला होतात. आणि त्या यातना सहन करत असताना आपण ज्या गोष्टीला सामोरं जातो, संघर्ष करून सामोरं जातो, यातच खरं जीवन असते. मला सार्थकनं सांगितलं की मला त्याची सार्थक मला कधीच बोलले नाही, सार्थक आहे मला. बघा की एखाद्याचं नाव गणेश असते, आपण त्याला गणेश गणेश किती वेळा जर म्हणलो तरी हात देत नाही, हो देत नाही. पण गण्या म्हणलं की काय म्हणतो तरी म्हणजे हा त्यातला काय अंतःकरणापासूनचा म्हणजे विद्यार्थी शिकला तुम्ही अजून लोक काय विकसित पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यापेक्षाही जास्त प्रगती करा आणि तुमची प्रगती झाली पाहिजे. आणि तुम्ही सगळे मित्र आहात आणि या मित्रांसाठी एक 2च कडवी म्हणतो गीताची की ते अतिशय सुंदर गीत आहे. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे मित्र तुम्ही एकत्र आला. काही मित्रांनी आता सांगितलं की माझ्या मित्रांनी मला मदत केली, असेच एकमेकाला मदत करतो. जी जी संकट त्या आपल्या मित्राला येते ती संकट दूर करत राहा. आपल्यावरचं संकट आपोआप दूर झाल्याशिवाय होणार नाही. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, आमच्या येतोची सत्कार केला, मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे त्या ठिकाणी जय हिंद, जय
खूप वेळ झालेला आहे, पण प्रत्येकानं भाषण केलेलं आहे आणि मला अध्यक्ष केले. यांच्यापेक्षा मी कमी बोलतो तर काय उपयोग नाही, यांच्यापेक्षा मला जरा बोललंच पाहिजे. मी अगदी थोडक्यात सांगतो, मी या विद्यालयाला 87 साली आलो. त्यावेळेला या शाळेची परिस्थिती अतिशय नाजूक होती, मुलांना बसायला जागा. आणि या शाळेत मी 16 वर्ष नोकरी केली आणि या शाळेच्या सगळ्या इमारती पूर्ण केल्या. मी शिक्षणापेक्षा इथल्या भौतिक सुधारणावर जास्त काम केले. मी माझ्या घरात काम केलं नाही एवढे या शाळेत. आणि त्यामुळं मी कुठेही असलो तरी शाळेची बातमी, शाळेचं नाव आणि शाळेबद्दल चांगलंच मी बोलतो आणि आमचं सहकारी सुद्धा चांगलंच बोलतात. मी वाईट बोलत मला यावं म्हणजे माझं प्रेम या शाळेत. हे एक काम सांगतो थोडक्यात. दुसरी महत्वाची गोष्ट, मी या शाळेत आलो त्यावेळेला प्रत्येक वर्गात 2 मुली 1 मुलगी आणि बाकी मुलं जातात. मी आल्याने विचारले असं का, तर आलेवाडीपासून मी आला त्यांच्या मुली काही शाळेत येत नव्हत्या. वाटणी पोरं काहीतरी टावर काहीतरी मुलीच येत नव्हत्या. मी आणि त्यावेळेचे कुंभार साहेब मुख्याध्यापक आणि प्रत्येक गावात मिळून संध्याकाळच्या मिटिंग घेतल्या. ग्रामस्थांना सांगितलं, ग्रामस्थ म्हणजे असायच्या अडचणी त्यांना सांगितलं जर का कुठल्या मुलीची शेवटी काढली तर त्याला जबाबदार आम्ही बिनधास्त पाठवा. आणि त्यावेळेला आम्ही हक्कानं प्रत्येक गावातल्या जाऊन मुली शाळेत जातात. 7वी कोण झाले, 5वी कोण आहे, सगळ्या मुली आहेत. आणि शाळेत आजची परिस्थिती अर्धे जेवढी मुलं तेवढेच मुले, त्याचं श्रेय आमच्या सगळ्या स्टाफचं आहे. जर का मुली खेळ काढली तर आम्ही त्याला सोडत नव्हतो. त्याचे एक उदाहरण सांगतो. आमच्या इथं लिहार आहे आणि करंजे सर आहे. एक कुळाचं पोरं आणि एक मुलगी होती आदिवासी, तुझी छळ काढायची. हां पाटील छळ काढायचं आपल्या ग्राउंडच्या बाहेर गेलं आणि ते आम्हाला समजून आम्ही हेडिंग लावली. काय शिकायला उभं केलं, त्या पोराला पकडलं आणि आज ग्राउंडमध्ये आणलं. हां एका खोलीमध्ये घातलं आणि ह्या जोडीला त्यावेळेला माझी हो का म्हणजे की ठोकणार. त्या मुलाला आज म्हणून इतका मारला कुणाचं बॉल. आणि त्याच वेळेला मी मेळ्याला गुरुदाराला फोन केला, तिथली गाडी आली, त्या पोराला गाडी चालवली. तर नंतर या शाळेमध्ये मुलीची खोडी काढली. म्हणजे एकदा ते घटना झाली की पोरं घाबरली आणि तर नंतर मात्र तो प्रश्न मला या ठिकाणी निर्माण झाला. त्यामुळे मुलीची तिसरी महत्वाची गोष्ट, ह्या संपूर्ण डोंगरावर जे असणारी मुलं या शाळेत सगळ्या शिक्षकांना त्यातले एक एक वर्ग नामाज काढलं. मुलं डोलेवाडी रेड्डी मुलं कुठलाही मुलगा कमी होते का ते डोंगरावर येते आणि जाते. त्याचं जरा 3 तास 4 तास लागतात आणि ते पोरं इतरांच्या पेक्षा अभ्यासाला कमी का सांगा. पण आमचा सहकार्याने सुद्धा ते कधी नाकारलं नाही. सर्व वरची मुलं एखाद्या सोनगावचं बेळगावचं विवडीचं नापास झालं चालत, पण डोंगरावरचं नापास होता का म्हणून. आणि त्या पद्धतीनं आम्ही वागत या. चौथी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी असणारा स्टाफ आमचा शिक्षक, त्यांना मी सांगितलं होतं गावातलं कुणीही तुमच्या विरोधात तक्रार आली तर त्याला माझ्याकडे पाठवा, पण आपण आपलं काम ओके करा आणि सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी. तर त्यामुळे ही शाळा रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रसिद्ध झाली होती की श्री धुंदीबाबा विद्यालय विद्यानगरचा स्टाफ हा 1 नंबरचा. बरेचसे शिक्षक इथनं साईजाला बदलत होते. आता मी गेलो, ते गेले, हे गेले, प्रत्येक जणांना म्हणजे महत्वाचं काय होतं की शिक्षकांना आम्ही प्रोडक्शन केलं आणि शिक्षकांनी सुद्धा या ठिकाणी या विद्यालयामध्ये पोट तितकीनं काम केलं. हे समाधान झालं. आणि या पद्धतीनं मी या शाळेमध्ये काम केलं हे थोडक्यात सांगितलं. त्याचा फायदा माझ्या आयुष्यात सुद्धा झाला. मला 3 मुलं, थोडा मुलगा डॉक्टर, त्याची बायको डॉक्टर, दुसरी मुलगी आहे ती डॉक्टरीने आहे, नवरा डॉक्टर आहे आणि एक मुलगा केमिस्ट आहे, त्याचे मेडिकलचं दुकान सांगा.
त्यामुळं त्याच्यात माझं घर आहे. मी सतत म्हणतो धुंदी बाबांच्या आशीर्वाद, धुंदी बाबा पैसे काढून देत होते, मी गेलो नाही तर पैसे मिळत नव्हते. त्यांच्या पैशाला चहाला सुद्धा आम्ही निमताळा कधी झालो नाही. जो निमताळा झाला त्याला शासन मिळाले, आमच्या स्थापना माहिती नाही ना. पण बाबांचे आशीर्वाद आपण त्यामुळे कुठून सुखे आहे. मी समाधानी. मी आज तुमच्या पुढं उभा राहिले. माझं वय मला माहीत नसेल तर 72 होत आलं. पण काय केलं, एक जिद्द मानामध्ये सामाजिक कार्याची आवड आणि ठीक आपण केलेलं चांगलं काम असेल तर आपल्याला जे मिळतं ते या एका वाक्यावर माझी कायमची श्रद्धा आहे. आणि तुम्ही त्या वाक्यावर श्रद्धा ठेवा. तुम्ही चांगलं करायला लागला तर परमेश्वर सुद्धा तुमचं वाईट करणार नाही. खूप वेळ घेतलेला आहे. मला खूप बोलायचं होतं पण नाही, सगळ्याच्या मुलाला थांबतो. आणि भविष्यात तुम्ही सुद्धा चांगलं कार्य करत राहा. तुमचं कधीही वाईट होणार नाही. परमेश्वर हा पाहत असतो. केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला मिळत असतं. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे भविष्य उज्ज्वल करा. आणि इथून पुढे तुम्ही आपल्या एकमेकांना एकत्र आला, एकमेकाच्या दिशेने तुम्हाला काढा. जाता जाता आम्ही मुद्दाम जाऊन विचारलं, जाता जाता त्या गावात गेलं तर आपला विद्यार्थी आहे का, त्याला जाऊया का, अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होती आणि ती आपण जपली पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना भविष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पुढे